नाशिकमधील TCS कंपनीमध्ये लैंगिक शोषण आणि धर्मांतराचं जे प्रकरण घडलेलं आहे त्या संपूर्ण पार्श्वभूमीवर माझ्यासोबत बोलण्यासाठी नामांकित कंपनीचेच माजी सिनियर मॅनेजर अरविंद कुलकर्णी सर आपल्यासोबत आहेत। त्यांच्याशी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। सर, एकूणच हा संपूर्ण जो प्रकार घडलेला आहे तो गंभीर आणि तितकाच धक्कादायक देखील आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही माजी सिनियर अधिकारी म्हणून कसं याच्याकडे बघतात आणि काय आपल्याला हा प्रकार किती प्रकारे क्लेशदायक वाटतो? नाही, खरं तर हे अत्यंत निंदनीय प्रकार आहे। अशा गोष्टी अशा मोठ्या MNCs मध्ये होणं अपेक्षित नाही। कारण कसं आहे की त्यांच्या प्रत्येक मोठ्या कंपनीमध्ये त्यांचं इंटरनल सिस्टम बरीच मजबूत पद्धतीने तयार केलेली असते। फक्त इथे मला वाटतं इंडिव्हिज्युअल एखाद्या वैयक्तिक व्यक्तीच्या काही गोष्टी लपवून ठेवण्यामुळे किंवा जाणून बुजून न सांगितल्यामुळं हा असा प्रकार घडलेला आहे असं मला तरी वाटतंय। सर, तुम्ही त्याच इमारतीमध्ये वर्षानुवर्ष अधिकारी म्हणून काम केलं, HR विभागाचे तुम्ही खरं तर प्रमुख होतात। ज्या वेळेला असे प्रकार घडतात त्यावेळेला अशी काही कुणकुण किंवा इतर काही असे संकेत मिळतात का? नाही, याच्यामध्ये संकेत म्हणजे असं आहे की काम करणाऱ्या लोकांचं जी वागणूक असते काम करण्याच्या ठिकाणी ह्याच्यावरून थोडंसं समोरच्या मॅनेजर्सना किंवा सभोवताली काम करणाऱ्या लोकांच्या हे लक्षात येत असतं की अशी काही गडबड चाललेली आहे। पण साधारणतः याच्याकडे निग्लेक्ट असं केलं जाते, जाऊ द्या ते दोघं आपसामध्ये काय करतात आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही, अशा प्रकारे त्याच्याकडे लोक निग्लेक्ट करतात। पण जोपर्यंत कुणी त्याचं रिपोर्टिंग करत नाही किंवा लक्षात आणून देत नाही एक तर तोंडी किंवा लिखित स्वरूपामध्ये, तोपर्यंत ह्याच्यावरती कारवाई केली जात नाही। खरं तर लैंगिक शोषणाच्या बाबतीत असं आहे की तोंडी तक्रार कुणीही करू शकतं, ज्याच्या बाबतीत हे घडतंय ते करू शकतो किंवा सोबत काम करणारे जे कर्मचारी असतात ते पण तक्रार करू शकतात आणि त्याची काळजी जी आहे ते व्यवस्थापनाने घ्यायला पाहिजे, त्याची नोंद घ्यायला पाहिजे आणि पुढे कारवाई करायला पाहिजे आणि करू शकतात। TCS मध्ये आता जे घडलंय ते प्रकरण किती आणि कोणत्या अँगलनी गंभीर वाटतंय तुम्हाला? आतापर्यंत जे समोर आलेलं आहे ते पाहता त्याच्यातल्या नेमक्या कोणत्या त्रुटी होत्यात की ज्या प्रामुख्याने सुधारल्या जाऊ शकत होत्या? काय की याच्यामध्ये लैंगिक शोषणाच्या बरोबर बाकीचा जो काही प्रकार इन्व्हॉल्व झालेला आहे किंवा त्याच्यामध्ये जी वेगळी दिशा त्याला दिलेली गेलेली आहे ती अत्यंत घृणास्पद आहे ॲक्च्युली। खरं तर हे असं व्हायलाच नको होतं। लैंगिक शोषणाच्या बाबतीत असं आहे की जेव्हा केव्हा याची नोंद ऑफिसमध्ये केली जाते की एखाद्या फिमेल एम्प्लॉईकडून असं सांगितलं जातं किंवा मला लैंगिक छळाच्या त्रासातून जायला लागतंय, तर त्याची म्हणजे अत्यंत जबाबदारीने आणि तात्काळ नोंद घेऊन त्याच्यावरती कारवाई सुरू केली पाहिजे। हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे। आणि प्रत्येक कंपनी जे मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या प्रत्येक कंपनीचं एक इंटरनल सिस्टम जे आहे आपल्याला सिस्टममध्ये जाऊन त्याची नोंद करता येते, काय होतंय आपल्याबरोबर ह्याची नोंद करता येते आणि त्याच्यावरून मग पुढे कारवाई केली जाऊ शकते। परंतु बऱ्याच वेळेस असं होतं की कर्मचाऱ्यांना भीती वाटत असते की आपण हे जर टाकलं तर काय होईल। तर तो जो कॉन्फिडन्स आहे तो एम्प्लॉईजना देणं गरजेचं आहे की बाबा तुम्ही तक्रार करा, त्या तक्रारीचं पूर्णपणे निवारण व्यवस्थित कायद्याला अनुसरून केलं जाईल। हे जर कर्मचाऱ्यांना खात्री जर झाली तर लोक हे करायला धजावतील। नाहीतर मग थोडीशी भीती जी असते मनामध्ये की अरे आपण कंप्लेंट करायची आणि आपल्यालाच कुणीतरी पकडून ठेवायचं की अरे तुझंच वागणं चुकीचं वगैरे असं काही होऊ शकतं। म्हणजे प्रत्येक वेळेसच होतं असं नाही, पण सिस्टममध्ये जर पहिल्याच वेळेस जर आपली तक्रार नोंदवली तर त्याचा फायदा जास्त होऊ शकतो। म्हणजे मग काय की मग कुणाचं डिस्क्रिशन किंवा जे माझी मनमानी चालणार नाही की अरे मी ह्याचं पुढे घेऊन जाऊ की नाही जाऊ असं। आता तुम्ही असं म्हटलं की तक्रार करणं अपेक्षित असतं। आता सध्या पॉशचा उल्लेख केला जातोय आणि त्याबाबतचं स्वतः TCSनं देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे, गोपनीयता पाळली वगैरे दिलं असं म्हटलंय। पॉशचा नेमका रोल काय असतो, काय नेमकं त्याचं धोरण असतं? काय की प्रत्येक कंपनीमध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये एक इंटरनल कमिटी नावाचा प्रकार असतो जे की पॉश कायद्याच्या अंडर प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंटच्या कायदा 2013चा जो कायदा आहे त्याच्या अंतर्गत ही कमिटी स्थापन केली जाते आणि त्याची मुख्य जी आहे ती महिलाच असते।
तर ह्यांचं कामच ते आहे की जर कुठच्याही लैंगिक शोषणाच्या किंवा त्याच्या संबंधित तक्रारी आल्या तर त्याचं निराकरण करणे, एन्क्वायरी करणे, त्याला म्हणजे कंप्लेंट केल्यापासून एका पर्टिक्युलर मर्यादित काळामध्ये समोरच्या पार्टीला बोललं पाहिजे, त्याच्यानंतर त्याला उत्तर दिलं पाहिजे, पुन्हा एन्क्वायरी चालू केली पाहिजे, हे सगळं जे आहे ते 90 दिवसामध्ये झालं पाहिजे असं बंधन आहे कायद्याप्रमाणे. तर हे करणं अपेक्षित आहे. परंतु जर तक्रारीची नोंद सिस्टममध्ये केली नाही तर मग मात्र हे डिस्क्रिशन होतं की बाबा आता मग चला ठीक आहे, दोघांना एकत्र बसवायचं आपण, अरे ठीक आहे रे, बघा तुम्हाला काय म्हणणं आहे याच्यामध्ये, तुम्हाला काय म्हणणं, आणि ज्याला आपण कॉम्प्रोमाइज म्हणतो, कॉम्प्रोमाइज स्टेटमध्ये आणून वेगळं वेगळं केलं जाऊ शकतं. बऱ्याच वेळेस त्यांच्या शिफ्ट बदलल्या जातात त्या 2 एम्प्लॉईच्या, किंवा त्यांचं डिपार्टमेंट बदललं जातं, आणि थोडी जास्त सिरियसनेस जर त्याच्यात असेल तर त्यांना इवन सक्तीच्या रजेवर पण पाठवलं जाऊ शकतं. हे पण करता येतं त्याच्यामध्ये. पण सर, आता तुमच्या या सगळ्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर या कॉर्पोरेट कल्चरमध्ये हे प्रकार सर्रासपणे घडतात असं बोललं जात आहे. किती तथ्य आहे याच्यात? आता हे कॉर्पोरेट कल्चरच्या नावाखाली काय झालं आहे की म्हणजे स्पर्श करणे, म्हणजे मेल एम्प्लॉईजनी किंवा पुरुषांनी स्त्रियांना स्पर्श करून बोलणे हे ॲक्च्युली अत्यंत चुकीचं आणि घृणास्पद आहे. खरं लोकांना काय आहे की आता ही सवय झाल्यासारखं, काही झालं की हां काय झालं, हां चला चहा प्यायला जाऊ, हे उठा रे इथून इकडून तिकडे बसा रे, हे करण्याची गरज नाही ना. तुम्ही तुमचं डिस्टन्स मेंटेन केलं पाहिजे. तुमचं पुरुष आणि स्त्री म्हणून एक अंतर जे ठेवायला पाहिजे ते करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तुम्ही एक वेळेस एक स्पर्श केला, समोरच्या व्यक्तीला ते खूप असं अवघड जरी वाटलं तरी बोलून दाखवणार नाही, कारण तुमच्यावरती तो इम्प्रेशन टाकलं जातं की अरे हे कॉर्पोरेट कल्चर आहे, याच्यामध्ये असं चालतं. परंतु ह्याचा परिणाम असा होतो की एक वेळेस हात लावला, कधी समजा पहिल्यांदा खांद्याला हात लावला, पुन्हा डोक्याला हात लावला जाईल, पुन्हा पाठीवर लावला जाईल, पुन्हा गालाला हात लावला जाईल, आणि हे सगळे लोक बघत असताना तुम्ही त्या कॉर्पोरेट कल्चरच्या नावाखाली सगळे शांत बसणार. तर हा जो कॉर्पोरेट कल्चर नावाचा जो एक भ्रमाचा भोपळा आहे ना, तो खरोखरच फोडून टाकणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यावरती व्यवस्थापन म्हणून एक डिसिप्लिनद्वारे ह्याच्यावरती कंट्रोल आणलं पाहिजे. तुम्ही नीताचे देखील अध्यक्ष राहिलेला आहात, आणि आपलं काही वेळापूर्वी बोलणं झालं त्याच्यात तुम्ही म्हणालात की LLB सुद्धा केलेलं आहे, कायद्याचे अभ्यासक तुम्ही आहात. अशा सगळ्या या कंडिशनमध्ये प्रामुख्यानं कंपन्यांसहित तिथल्या कर्मचाऱ्यांना तुम्हाला काय आवाहन करावंसं वाटतं? आणि दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या अनुभवातनं इथे नेमकी काय चूक झाली TCSची, ज्याला हे सगळं जबाबदार धरता येईल? ह्याच्यामध्ये महिला कर्मचाऱ्यांना एक अत्यंत महत्त्वाचं आवाहन मी करेल की तुम्ही कोणतीही गोष्ट किंवा कोणतीही समोरच्या व्यक्तीची चूक जी आहे ती पुन्हा पुन्हा होण्याची वाट बघू नका. ज्यावेळेस कधी पहिल्यांदा होतं त्यावेळेस म्हणजे अत्यंत सनसनीत उत्तर वापस गेलं पाहिजे की खबरदार, याच्या पुढे माझ्या अंगाला जर हात लावला तर. नंबर 1, त्याचं रिपोर्टिंग इमिडिएट तुम्ही सिस्टममध्ये केलं पाहिजे किंवा IC कमिटीकडे केलं पाहिजे. IC कमिटीकडे करण्यापेक्षा जर तुमच्याकडे कम्प्युटराइज व्यवस्था आहे की ज्याच्यामध्ये आपण हे टाकू शकतो, त्याच्यामध्ये टाकलं पाहिजे की माझ्याबरोबर आज असं असं झालेलं आहे आणि मी त्याचं उत्तर असं असं दिलेलं आहे, यापुढे हे घडता कामा नये. तर कमीत कमी त्या समोरच्या माणसाला तुम्ही समज द्या, लेखी समज द्या, असं करून तुम्ही ते टाकलं पाहिजे. तर हे महिलांनी अजिबात कुठच्याही प्रकाराने हे सहन केलं नाही पाहिजे. नंबर 1. नंबर 2 असं आहे की जर समजा एवढं करूनही आपण असं काही झालंच तर पहिल्याच वेळी रिपोर्टिंग फार महत्त्वाचं आहे. कारण समोरच्याला तुम्ही नाही तर पुन्हा चान्स देताय की अरे बाबा मी हे समजावून घेतलेलं आहे, आता तू पुढच्या वेळेस हात लावलास तरी हरकत नाही. हे अजिबात झालं नाही पाहिजे, असं म्हणजे ठाम मत आहे माझं. या सगळ्या घटनांमुळे आता ज्या काही नाशिकमध्ये घडलेत त्या सगळ्या पार्श्वभूमीवर इतर ठिकाणी या घडत असतील, काय नेमका सेटबॅक या कंपनीला बसू शकतो? कर्मचाऱ्यांना याचा कसा फटका बसू शकतो? हे काय खरं तर आता जे काय आउटकम आपल्या नाशिकमध्ये निघालेलं आहे हे न भूतो न भविष्य ते आहे. कुणी ह्याच्यावर कधी असा विचारही केला नसेल की अशा काही गोष्टी घडू शकतात म्हणून. म्हणजे सेक्शुअल हॅरॅसमेंट ह्या प्रकारातून पुढे एवढं सगळं होऊ शकतं याचा कधी कुणी विचार केला नसेल. आणि हे व्यवस्थापनाला आता खरोखरच विचार करण्याची वेळ आहे की यापुढे आपण कुठच्या गोष्टींवरती म्हणजे अत्यंत बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. कारण काय की इथे सुद्धा सुरुवात अशीच झाली असणार
कुठेतरी स्पर्श करण्यावरून किंवा काही टॉन्ट करण्यावरून किंवा बोलण्यावरून सुरुवात अशीच असते. कुठच्याही गोष्टीची सुरुवात आपण समजा वनवा पेटतो म्हणजे काही एकदम पेटत नाही ना, कुठेतरी काडी लावलेली असते, सुरुवात झालेली असते, आग सुरुवात होते आणि त्याच्यानंतर वनवा पेटतो. तसं हा म्हणजे खरोखरच TCSच्यासाठी अत्यंत मोठा वनवा पेटलेला आहे हा. पण ह्याच्यातून बाकीच्या कॉर्पोरेट्सनी खूप म्हणजे मनापासून धडा घेणं गरजेचं आहे आणि आपल्याकडे अशा गोष्टी होणार नाहीत ह्याची काळजी घेणं गरजेचं. तर काळजी न होण्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे म्हणजे काय आहे, म्हणजे सुपरविजर्स मॅनेजर्स जे कुठे काम करत असतात त्यांनी या बाबतीमध्ये सतर्क राहणं गरजेचं आहे आणि थोडंही काही आपल्या लक्षात आलं तर त्याच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत आणि डिसिप्लिनच्या अंडर ह्या गोष्टी सगळ्या आपण करू शकतो, नाही असं नाही. अत्यंत कडकपणे कारवाई करून करता येतात ह्या गोष्टी. सर, आता याच प्रकरणामधले अनेक माहिती समोर येते ज्याच्यामध्ये धर्मांतराचा एक अँगल येतोय, काही फंडिंगच्या चर्चा आहेत. दुसरी गोष्ट आहे की कंपनीच्या नंतर त्यांचं पर्सनल आयुष्य जरी असलं तरी अनेक ठिकाणी पार्टीला घेऊन जाणं, वेगवेगळ्या गोष्टी करणं, अशा सगळ्या गोष्टी समोर येत असताना या सगळ्या काळामध्ये आउट ऑफ वे जाऊन काही करण्याची आवश्यकता वाटते का? कारण तुम्ही HR विभागात काम केलेलं आहे, तुमच्या पाहण्यातही अशा अनेक बाबी आलेल्या असतील जिथं तुम्ही अशा कठोर पावलंही उचलले असतील. आता ते कठोर पाऊल उचलण्याची वेळ खरं तर आलेली आहेत आणि काय असायला हवीत ती पावलं? कठोर पावलं तर उचललीच पाहिजेत, त्याच्याशिवाय हे सगळं थांबणार नाही आहे. रिक्रुटमेंट करताना प्रत्येकाचं पोलीस व्हेरिफिकेशन करावं अशी अपेक्षा आहे. पोलीस व्हेरिफिकेशनचा फायदा असा होईल की जो कुणी एम्प्लॉई तुमच्या आस्थापनेमध्ये किंवा कंपनीमध्ये जॉईन होतोय, कामावर येतोय, त्याचं ॲटलिस्ट मागच्या 3-4 वर्षाचं रेकॉर्ड जे पोलीस दरबारी तपासलं जातं ते सर्टिफिकेशन होण्याच्या अगोदर, ते सर्टिफिकेशन तुम्हाला कन्फर्मेशन देईल तेवढ्यापुरतं तरी, किंवा ह्याच्या मागे काही क्रिमिनल बॅकग्राऊंड नाही आहे त्या माणसाचं किंवा पोलीस स्टेशनमध्ये काही केस वगैरे नाही आहे. याचा अर्थ असा आहे का की तसं सर्टिफिकेट मिळालं तर काहीच नसणार आहे, असू शकतं काय, किंवा नंतरही डेव्हलप होऊ शकतं. पण आत येताना तरी तुमच्यासाठी ती खातरजमा होईल की आपण चांगला एम्प्लॉई किंवा चांगला माणूस आत घेतोय. एम्प्लॉईपेक्षा मनुष्य, ज्याला आपण मनुष्य म्हणूयात, असा माणूस आपण आत घेतोय ह्याची खातरजमा करता येऊ शकते. ही पहिली स्टेप असू शकते. आणि स्क्रीनिंग करताना वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारांनी त्यांच्या मागच्या कंपनीमध्ये थोडासा रेफरन्स घेतला पाहिजे. तिथे बऱ्याच वेळेस काय होतं की लोक कंपन्या सोडून जातात आणि त्याला खरं टर्मिनेशन जरी केलं असेल त्याच्या सर्टिफिकेटमध्ये असं कोणी लिहित नाही किंवा ही वॉज टर्मिनेटेड म्हणून. अत्यंत कमी केसेसमध्ये अशा गोष्टी केल्या जातात. पण असं जर स्पष्टोक्ती जर कागदपत्री असेल तर पुढच्यांना सुद्धा कुणाला हायर करताना किंवा नोकरीवर ठेवताना ह्या गोष्टीची काळजी घेता येऊ शकते. आणि म्हणजे अनावश्यक मानसिकता असलेले लोक त्याच्यामध्ये कंपन्यांमध्ये येणार नाहीत मग तशा केसेसमध्ये. सर, जाता जाता शेवटचा प्रश्न, एक या सगळ्या घटना TCSमध्ये घडल्यानंतर आता कंपनी व्यवस्थापन त्या सगळ्या प्रक्रियेतनं जातंय, चौकशी सगळी सुरू होते, पण या सगळ्या कामाच्या पलीकडे काहीतरी अजेंडा असतो आणि तो अजेंडा राबवण्यासाठी विशिष्ट व्यक्तींना घेणं, त्यासोबतच टार्गेट कोण आहेत त्यांनाच बरोबर एंट्री करणं, या ज्या गोष्टी घडत असतात त्या तुम्ही HR म्हणून त्या कोणत्या गोष्टी प्रामुख्यानं या सगळ्या याच्यामध्ये त्याला चाळणी लावणं आवश्यक आहे, किंवा त्याच्याबाबतची तातडीनं कुठे जर तशी परिस्थिती असेल तर काय करणं आवश्यक आहे? काय आहे की आपण लोकांना कामावर घेताना रेफरन्सवाले लोक घेण्याचा प्रयत्न करत असतो, बरोबर आहे. रेफरन्सवाले घेण्याचा प्रयत्न म्हणजे आत्ता जो एक्झिस्टिंग एम्प्लॉई आहे त्यांनी जर रेफरन्स दिलेला असेल, एम्प्लॉई चांगला असेल किंवा कॅन्डिडेट चांगला असेल तर त्याला हायर केलं जातं. पण याचा अर्थ असा नाही की फक्त रेफरन्स केलं म्हणूनच घेतलं जातं, असं होतच नाही. कारण कसं आहे, शेवटी त्या वैयक्तिक माणसाची विद्वत्ता आपल्याला फार गरजेची असते काम करण्यासाठी, ते बघितली जाते. पण काय होतं की सपोज आपल्याकडे 4 लोक रेफरन्समधून आले तर आपण काय करणार की ते जर खरोखरच योग्यतेचे असतील तरच त्यांच्याबद्दल विचार करणार, नाही तर करणार नाही. पण ह्याच्या पलीकडे जाऊन योग्यता न बघता फक्त तो माझा कुणी जवळचा आहे, अत्यंत म्हणजे किंवा नातेवाईक आहे किंवा असं म्हणून जर कुणी कामावर जर घेत असेल तर मला असं वाटतं की ह्याच्यासारखं दुर्दैव काही नाही आहे. आणि त्या अशा केलेल्या प्रकारामधून मग हे TCSमध्ये झालेला प्रकार झालेला असावा असं गृहीत धरायला हरकत नाही. हे प्रकरण कोणत्या टोकाला जाऊ शकतं सर?
नाही आता हे तर सगळं म्हणजे क्रिमिनल दृष्टिकोनातून सगळा त्याचा शोध चालू आहे आणि कायद्याच्या प्रक्रियेमधूनच हे सगळं जाणार आहे. पण व्यवस्थापन म्हणून व्यवस्थापनाने पण त्यांची भूमिका वर्तमानपत्रामधून वगैरे स्पष्ट केलेली आहे. त्यांनी त्यांच्या एम्प्लॉईज जे कोणी होते त्यांना निलंबित केलेलं आहे वगैरे असं वर्तमानपत्रामध्ये मी पण वाचलं आहे. आणि ही कारवाई बरोबर आहे, कारण कंपनीची एक मर्यादा असते की त्यांची जी शिस्तभंगाची जी काही समिती आहे किंवा जे काही त्याच्या पॉलिसीज आहेत त्या पॉलिसीच्या मधूनच त्यांना जावं लागेल. आणि कंपन्यांमध्ये कसं आहे की पॉलिसीज केलेल्या असतात, त्या पॉलिसीज अत्यंत कठोरपणे त्याची कारवाई होणं किंवा त्याची इम्प्लिमेंटेशन होणं त्याचा एक फायदा कंपन्यांना होऊ शकतो, जे त्यांनी केलं पाहिजे किंवा आपण केलं पाहिजे ते. धन्यवाद. तुम्ही पुढारी न्यूजशी संवाद साधला, सविस्तर ही सगळी माहिती दिली आणि आपल्या कडक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर कंपन्यांसहित कामगारांना देखील आवाहन तुम्ही केलं. एकूणच जर बघितलं तर या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या TCS कंपनीमध्ये जो घडलेला प्रकार आहे त्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर कंपनी व्यवस्थापनानं देखील अनेक महत्त्वाच्या ज्या भूमिका आहेत त्या येत्या काळात घेणं गरजेचं आहे. अन्यथा हे नाशिकमधले घडलेलं जे प्रकरण आहे अगदी तशाच प्रकरणाची पुनरावृत्ती देखील होऊ शकते अशा स्वरूपाचा अंदाज देखील व्यक्त केला जातोय. त्यामुळे येत्या काळात नाशिकमधील या घडलेल्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर इतर कंपन्या नेमक्या काय धडा घेतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र महाजनसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक.